तर उद्धव ठाकरे गटातले हे नेमके खासदार कोण याकडे सगळ्यांचं आता लक्ष असणार आहे। नरेश म्हस्के यांनी हे वक्तव्य केलेलं आहे, त्यामुळे या खासदारांची नावं नेमकी कुठली आहेत आणि या संदर्भात आपण आपल्याबरोबर बोलण्यासाठी सध्या आहेत सुषमा अंधारे, उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या प्रवक्त्या। सुषमाची एक मोठी बातमी येते, नरेश म्हस्के यांनी दावा केलाय ठाकरे गटाचे 2 खासदार आहेत जे आमच्या संपर्कात आहेत आणि ते नरेंद्र मोदी यांना पाठिंबा देतील असं त्यांचं म्हणणं आहे। अपात्रतेचा मुद्दा आहे असं त्यांचं म्हणणं आहे। कोण असावेत हे 2 खासदार याकडे सध्या चर्चा सुरू आहे। काय ताई, म्हस्के सारख्या माणसाच्या म्हणण्यावर विश्वास ठेवून आम्ही काही व्यक्त होणं म्हणजे आमच्या बुद्ध्यांकावर शंका घेण्यासारखं आहे। मोठी पत्रकार परिषद घेतली सुषमाजी। नाही, म्हस्के हा माणूस म्हणजे खासदार झाल्यावर तरी अंगातला तो थिल्लर चाळा जाईल असं वाटलं होतं, तो छिछोरपणा त्यांचा कमी होईल असं वाटलं होतं, पण तो छिछोरपणा आणि थिल्लरपणा काही कमी व्हायला काही नाव घेत नाहीये। आता मंत्रिपदाच्या वर्णीमध्ये एखाद मंत्रिपद आपल्याला मिळू शकतं याच्यासाठी म्हणजे शिंदे गटाला तेही बरं का, त्या एका मंत्रिपदासाठी प्रत्येकाची एक रस्सीखेच चालू आहे, स्वतःकडे लक्ष वेधून घेणं, पाय आपटणं, आदळआपट करणं, किंचाळणं असं सगळं चालू आहे। परंतु जेवढी मला आतापर्यंत कळले शिंदे साहेब, मला नाही वाटत की शिंदे साहेबांचं मन इतकं मोठं आहे की स्वतःचा मुलगा श्रीकांत शिंदे सोडून ते नरेश म्हस्केंसारख्या चिल्लर चाळे करणाऱ्या माणसाला मंत्री करतील। पण मग ठाकरे गटात हे 2 खासदार अपात्रतेमुळे थांबलेले आहेत आणि ते मोदींना पाठिंबा देतात असा जो त्यांचा दावा आहे, त्याबाबत काय म्हणणं आहे? त्याबाबत इतकंच म्हणणं आहे की म्हस्के सारख्या माणसाला आता या गोष्टीची कल्पना यावी की आता आपण खासदार झालो आहोत, ग्रोनअप मिस्टर म्हस्के, आता खासदार झालेले आहात, खासदार झाल्यावर तरी असे थिल्लर आणि छिछोर चाळे त्यांनी बंद करावेत। इतकी इमॅच्युअर स्टेटमेंट त्यांनी करणं हे शोभत नाही। ठीक, धन्यवाद। झी24 तास बरोबर बोलला सुषमा अंधारे आपल्या बरोबर होत्या, ठाकरे गटाच्या उपनेत्या। आणि 2 खासदार ठाकरे गटाचे संपर्कात असल्याचं नरेश म्हस्केंनी जो दावा केलेला आहे तो त्यांनी खोडून काढला। हा थिल्लरपणा संपेल असं वाटलं होतं, मात्र हे छिछोर चाळवे आता थांबवावेत असं सुषमा अंधारेंनी म्हटलंय।